बघा आम्ही ना एक लग्नाला गेलो होतो, तर तिथून बीडला येताना आम्हाला आहे ना रुचिराची भेळ खायची होती, पाथर्डीची, जी खूप स्पेशल आहे. म्हणून आम्ही स्पेशल पाथर्डीहून निघालो की आता पाथर्डीला जाऊन भेळ खाऊ आणि नंतर मग बीडला येऊ. तर आम्ही पाथर्डीच्या त्या मेन एरियामध्ये आल्यावर मी पाहतच होते की रुचिराची भेळ सेंटर कुठे आहे, कारण मी खूप वेळेस तिथे स्पेशली भेळ खाण्यासाठी जाते. एवढी सुंदर भेळ असते तिथे, खूप सुंदर. एकतर पुण्याची भेळ असते, नंतर इथे मला पाथर्डीची एक भेळ आवडली. तसे खूप ठिकाणी चांगली चांगली भेळ भेटते, पण मला पाथर्डीची भेळ खरंच खूप आवडली. म्हणजे रुचिरा सेंटर आहे ते खूप फेमस आहे तिथे. तर मग मी असंच भेळ घेऊ म्हणून ते रुचिराचंच सेंटर पाहत होते. तर बघा तिथे ना एवढं छान सगळं शेव बिव सगळं भेटतं. मग आम्ही तिथे ना रुचिराची भेळ खाण्यासाठी गेलो होतो. त्यांचा अजून एक सेंटर आहे दुसरीकडे, मला पार्सल पण घ्यायचं होतं. मग मी तिकडे आमचे 4 द्या. माझी शाळा सुटली, मला कांदा नको कांदा नको 3 याच्यात कांदा टाका, एका याच्यात कांदा नका टाका. 4 ना, नाही आणि कर ना. हा 5 4 याच्यात कांदा टाका, एका याच्यात टाकू नका, पटकन द्या. अरे बापरे, माझा नंबर कधी लागायचा इथं? बघा इथे आधीच एवढी गर्दी जमलेली होती भेळीसाठी. इथे आमचे बीडचे पण एक बोरा फॅमिली, ती सगळी फॅमिली भेटली इथे, जी तिथून बरेचसे पार्सल आणते. तेवढ्यात घाईघाईत मी पण आले आणि एवढी गर्दी पाहून मी म्हणलं बाई आता माझा नंबर कधी लागणार. तर आता इथे एवढी गर्दी आहे बघा. मला पार्सल पण घ्यायचे होते, पार्सल घेऊन मला पुढे पण जायचं होतं. मी त्यांना सांगत होते की तुम्ही थोडं थांबा ना, मला वेळेचं पार्सल घ्यायचं होतं. ते म्हणले आम्ही खूप वेळपासून इथे आहोत, म्हणून सांगितलं त्यांनी आता आधी आम्हाला वेळ घेऊ द्या. आणि एकेकाचे किती 4-4, 5-5 पार्सल होते. एकाने तर बापरे 10-15 पार्सल नेले. यांचेच मी म्हणलं नाही इथे काय भांडणं लागतात आता, काय माहिती बाई. त्यांना म्हणलं मी थोडं थांबा, मला पार्सल घेऊन पुढे जाऊ द्या. तर ते म्हणले नाही आता आम्हाला घेऊ द्या, कारण भाभी म्हणले तुमच्या आधी आम्ही बराच वेळ झालेलो आलेलो आहेत. बघा आता हे ना ते एवढं भारी दिसत होतं ना, कांदा वगैरे कापलेला पण चिरलेला. ते म्हणतं ते आठवलं मला, कचकच कांदा कापताना बोटं सुरीतनं कापली, एवढा मोठा कांदा कापायला बापरे. मग ते मटकी पण एवढं भारी होतं ना, मटकी टेस्टी होती एकदम. मटकी कांदा आणि ते सगळं मिक्स करून त्यांनी प्रत्येकाचं पार्सल पण तेवढं व्यवस्थित देत होते ना, खूप व्यवस्थित देत होते. या सगळ्यांची घाई गडबड चालली होती पार्सल द्यायची. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही काय केलं, ते पार्सल तयार होतोपर्यंत म्हणलं भेळ खावी, म्हणून त्यांच्या त्या दुसऱ्या सेंटरमध्ये गेलो. मस्त बघा किती छान आहे इथे. तुम्हाला पण कोणाला कधी भेळ एकदम स्पेशल भेळ खायची अशी इच्छा झाली तर तुम्ही नक्की पाथर्डीला जा रुचिरा सेंटरमध्ये आणि भेळ खा. तुम्हाला भेळमध्ये पुण्याचं फील येईल. खरंच पुण्यामध्येच आहे अशी भेळ असं वाटेल.